शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आणि शिवभक्तांची बैठक शिंदे चौक येथील डाळिंबे आड मैदान येथे पार पडली। यावेळी मावळते अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून बैठकीस प्रारंभ करण्यात आला। यावेळी राजन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना कोणती काळजी घ्यावी, कशा प्रकारे शिवजयंती साजरी करावी याबाबत बैठकीत सूचना मांडल्या। मध्यवर्ती महामंडळ 2025 सालासाठी नूतन उत्सव अध्यक्ष म्हणून श्री सुशील बंदपटे यांची निवड करण्यात आली। उपाध्यक्षपदी पंकज काटकर यांची निवड करण्यात आली। पदाधिकारी पुढील प्रमाणे: उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, अमोल कळंब, जॉन मुनाळे, लता ढेरे, सुनंदा साळुंके, सहसेक्रेटरी विश्वनाथ गायकवाड, खजिनदार मारुती सावंत, सहखजिनदार विवेक इंगळे, मिरवणूक प्रमुख आदित्य घाडगे, उपमिरवणूक प्रमुख सोमनाथ मस्के, कुस्ती प्रमुख बापू जाधव, प्रसिद्धी प्रमुख म्हणून संदीप वाडेकर व बसू कोळी यांची निवड करण्यात आली आहे। मावळत्या अध्यक्षांसह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवजन्मोत्सव मंडळातर्फे करण्यात आला। नूतन अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून यावर्षी शिवजयंती सोहळा एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आई जिजाऊ माता यांना वंदन करतो आणि ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत नाना काळे आणि इतर जे ट्रस्टी पदाधिकारी आहेत त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला की मी शिवजन्मोत्सव जो अतिशय मोठ्या उत्साहात जल्लोषात सोलापुरात साजरा केला जातो, सोलापूरच्या पाळण्याची जी ओळख आज ज्या उंचीवर आहे आणि त्याने पुढच्या उंचीवर नेण्यासाठी जो माझ्यावर विश्वास आज दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न येणाऱ्या काळात करेन असं वचन देऊन सगळ्यांचे आभार मानतो। या उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज उत्सवासाठी ज्यांची निवड झाली असे सीए सुशीलजी बंदपटे साहेब यांचंही अभिनंदन, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन। माझी सूचना होत्या, 2 सूचना होत्या की आपण प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीनिमित्त आपण पारंपरिक पद्धतीने जी मिरवणूक काढतात त्यांचे आपण त्यांना बक्षीस समारंभ ठेवत होतो। त्याप्रमाणे गेल्या कोरोनाच्या काळामुळं आपल्याला ते बक्षीस समारंभाची ह्याच्यात व्यत्यय आलेला आहे। तरी ह्या वर्षीपासून परत आपण नेहमी ते ट्रस्टीच आहे, परंतु मी बाकीच्या ट्रस्टीला असं विनंती करतो की ह्या वर्षीपासून आपण परत मिरवणूकमध्ये जे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढतील यांचा बक्षीस समारंभ जे मिरवणूक ठेवा आपण, त्यामधलं पहिलं बक्षीस मी दरवर्षीप्रमाणे कैलासजी मुरलीधर बहादुरजी घाडगे पहलवान यांच्या स्मरणार्थ ते पहिलं बक्षीस मी द्यायला तयार आहे। या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।